वेद आणि आदिती सोबत अशी काही गोष्ट घडली जे त्यांनी स्वप्नात पण विचार नसेल केला आणि ती गोष्ट कोणती आहे ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र मित्रांनो. दुपारची वेळ झाली होती आणि माझ्या बहिणीने तिची बॉटल घरीच विसरल्यामुळे मला ती बॉटल द्यायला निघावं लागलं. सध्या नांदेडमध्ये तर टेम्परेचर खूप जास्त आहे, त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सनकोट घातलं. आधी त्या बहिणीला तिची बॉटल दिली आणि त्यानंतर साईडलाच दुकान होतं, तिथून मी थोडेफार चिप्स वगैरे घेतले. आणि हे सगळं घेण्याचं कारण म्हणजे मी माझ्या आत्याच्या घरी आली. कालच आत्याने कॉलवर सांगितलं होतं ताई आणि इशू आलाय, त्यासाठी मी आत्याच्या घरी आले होते आणि तिथे आल्यावर समजलं की मी येण्याच्या 1 घंटा आधीच इशू गेला होता त्याच्या आजीकडे. इशू तर घरी नव्हता, पण ताई होती म्हणून आम्ही सर्वांनी त्याच्यासाठी खायला आणलेल्या गोष्टी आम्ही खाऊन घेतल्या. थोड्या वेळानेच ऊन खूप होतं म्हणून माझ्या आत्याने मस्त आमच्यासाठी लस्सी बनवली, जे की खरंच खूप जास्त टेस्टी होती. लस्सी पिऊन निघाले होते मी घराकडे, कारण मम्मीने मला एक काम सांगितलं होतं जे की तिच्यासाठी एक गोळी घेऊन जायची होती. तेच घेण्यासाठी मी आमच्या घराजवळच्या मेडिकलवर गेले आणि तिथे मी फक्त एकच गोळी घेतली होती आणि त्यांनी मला एवढं मोठं बिल करून दिलं. आता हे सर्व गोष्टी झाल्यानंतर तर मी घरी आलेच. घरी आल्यावर समजलं की आज मला शूटला जायचं, त्यामुळेच लगेच रेडी झाले आणि मी निघाले होते आदितीच्या घरी, कारण की आज आम्ही तिच्याच घरी शूट करणार होतो. तिथं आल्यावर बघितलं तर काय मस्त आदितीने मला एकदम एस्थेटिक ग्लास दिला होता पाणी पिण्यासाठी. पाणी पिऊन बसलेच होते तेवढ्यात मला दुसऱ्या आदितीचा कॉल आला आणि तिला भेटत नव्हतं घर, त्यामुळे मी तिला घ्यायला गेले. तिला घेऊन घरी आले आणि थोड्या वेळ घरी आल्यावर टाइमपास तर होणारच होता, त्यासाठी आमचा थोडाफार टाइमपास झाला. जेव्हा आमच्यामध्ये सिरियसनेस आला तेव्हा आम्ही शूट करायला सुरू तर केलंच होतं, पण त्यामध्ये पण आम्हाला बार बार टेक घ्यावंच लागत होते, कारण की आमचं काही ना काही तर चुकत होतं आणि हसून हसून तर आमचं बेहाल झाले होते. आता हे नेमका विषय काय हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच, जे की आम्ही लॉंग व्हिडिओ पोस्ट करणार आहोत काही दिवसानंतरच, तेव्हा तुम्हाला समजेल. सो आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.